नीट पेपर फुटीनंतर 21 जूनला देशभरात पुन्हा परीक्षा झाली। याचा निकाल 16 जुलैला परवा जाहीर झालाय। मात्र या निकालात प्रचंड गोंधळ उडाल्याचं समोर येत आहे। आन्सर की नुसार 522 गुण मिळवणाऱ्या बीडमधील सोहम गवते या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कोर कार्डवर मात्र अवघे 95 गुण मिळालेत। तर वडवणी इथल्या ज्ञानेश्वरी पवार ही विद्यार्थिनी टॉपरच्या शर्यतीत होती। आन्सर की नुसार 720 पैकी तब्बल 700 गुण मिळणं तिला अपेक्षित होतं। मात्र मिळालेली OMR शीट चुकीची असल्याचा दावा तिने केलाय। तिचा स्कोर कार्डवर अवघे 87 गुण मिळालेत। या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे। आन्सर की प्रमाणे मोजलेल्या गुणांपेक्षा कित्येक पटीने कमी गुण स्कोर कार्डवर दिसतात। NTA या गलथान कारभारामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत। आधीच पेपरफुटीमुळे बदनाम झालेली NTA आता यावर नेमकं काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर NTA या गलथानपणावर सोहम गवते या विद्यार्थी आणि त्याच्या वडिलांशी बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी आपण पाहूयात। 13 जुलै ते 15 जुलैपर्यंत NTA ने OMR शीट डाउनलोड करण्यासाठी पोर्टल ओपन केलं होतं। तर त्या पोर्टलनुसार मी डाउनलोड केली व आन्सर कीनुसार काढले तर तेव्हा पण 522 येतात। 16 तारखेला 8:30च्या दरम्यान त्यांनी फायनल आन्सर की डिक्लेअर केली। त्यानुसार जेव्हा पाहिले तेव्हाही 522 येतात। पण जेव्हा त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला माझ्या रिझल्ट स्कोर कार्डवर मला फक्त 95 मार्क्स येत आहेत। खूप मोठी त्यांच्याकडे ते बी एक्सपिरियन्स आहेत, ते माझ्याहून जास्त शिकलेले आहेत। माझं काहीच नाही, मला फक्त माझे जे अटेम्प्टेड मार्क्स आहेत ते पाहिजेत। त्याला 522 मार्क येतात। परंतु काल NTA जो रिझल्ट आला त्यांनी जो स्कोअर कार्ड दिला आणि आम्ही ते स्कोअर कार्ड डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये 95 मार्क आलेले आहेत। म्हणजे एवढी मोठी तफावत आलेली आहे। 522 मार्क कुठे आणि 95 मार्क कुठे आहेत। आणि कालपासून मुलगा थोडा भरपूर टेन्शनमध्ये सुद्धा आहे आणि त्याला आम्ही त्याचं टेन्शन दूर करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले। आणि मी पालक या नात्याने NTA एक मागणी करतो की ही दुरुस्ती सुधारावी आणि माझ्या मुलाला न्याय द्यावा, नसता आम्हाला हायकोर्टाकडे दाद मागावी लागेल। आमच्या परिस्थितीनुसार त्याला असं हे होतं की आपल्याला काहीतरी करायचंच आहे, म्हणून तो इतका वेळ देत होता अभ्यासाला की रात्रंदिवस तो तेच करत होता। कारण कुठलाही कार्यक्रम असू, सण असू, काही असू, तो आमच्यात कधीच इन्व्हॉल्व होत नव्हता, कधीच। काय मागणी असेल तुमची? सर, आमची एवढीच मागणी आहे की त्याला न्याय द्यावा। ही डबल त्याचा पेपर चेक करून त्याला मार्क ते काय त्याचे त्याला द्यावा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।